2025 मध्ये जसा अनेक मराठी सेलिब्रिटींचा संसाराचा गाडा सुरू झाला आणि ते लग्नबंधनात अडकले, तसाच अनेक सेलिब्रिटींचा संसार मोडला देखील. 2025 मध्ये घटस्फोट घेतल्यामुळे अनेक मराठी सेलिब्रिटी हे चर्चेत राहिले. यातलं सर्वात पहिलं नाव हे खूपच धक्कादायक होतं. योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले हे जीव माझा गुंतला या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाले होते. 3 मार्च 2024ला ते विवाहबंधनात अडकले होते. योगिता आणि सौरभ यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण वर्षभरातच त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं आणि सोबतच एकमेकांना अनफॉलो केलं. ही ऑनस्क्रीन जोडी ऑफस्क्रीन आयुष्यात एकमेकांपासून वेगळी झाली. यानंतरची दुसरी जोडी आहे अक्षया गुरव आणि भूषण वाणी. या दोघांनी 2017 मध्ये थाटामाटात लग्न केलं होतं. मात्र ऑक्टोबर 2025 या दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केलं आणि लग्नाचे फोटोही डिलीट केले. लग्नाच्या 8 वर्षांनी यांच्या नात्यात दुरावा आला. घटस्फोटाचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. तिसरं नाव खूपच धक्कादायक होतं, ते म्हणजे राहुल देशपांडे आणि नेहा देशपांडे. कारण या दोघांनी लग्नाच्या तब्बल 17 वर्षांनंतर घटस्फोट घेतला. एक पोस्ट शेअर करत राहुल देशपांडेने आपल्या घटस्फोटाची बातमी चाहत्यांना दिली आणि एकमेकांच्या संमतीनं विभक्त होत असल्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. या दोघांचा एकमेकांबद्दलचा आदर आजही कायम आहे आणि मैत्रीही कायम आहे. या दोघांना रेणुका देशपांडे ही एक मुलगी आहे. चौथी जोडी आहे शुभांगी सदावर्ते आणि आनंद ओक. संगीत देवबाबी या प्रसिद्ध नाटकात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंद ओक यांचा 2020 मध्ये विवाह सोहळा पार पडला होता. 5 वर्षांच्या सुखी संसारानंतर सप्टेंबर 2025 मध्ये यांनी घटस्फोट घेत असल्याचं सांगितलं. घटस्फोटानंतर अवघ्या 3 महिन्यातच शुभांगीनं आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. आनंद ओक यांच्यानंतर शुभांगी आता प्रेमाची गोष्ट या मालिकेतील निर्माता सुमित सोबत लग्नबंधनात अडकतीये. तर मग यापैकी कोणता घटस्फोट तुमच्यासाठी खूपच धक्कादायक होता हे कमेंटमध्ये सांगा. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.